शिवानंद सरस्वती स्वामींना अत्यंत भक्तिपूर्वक प्रणाम करते आईने सभा कार्यक्रम प्रारंभ करता परमपूज्य कोकण पत्रकारिता युवक मंडळाच्या विद्याधीश तीर्थ स्वामीने एक दिव्य हस्तेना श्री लक्ष्मी वेंकटरमणाले प्रतिष्ठापन जाऊन 60 वर्षाचे एक वज्र महोत्सव कार्यक्रम घेतलेले आहे। या वज्र महोत्सव या वर्ष पहिली मार्च रोड मुकाबले फाल्गुन शुद्ध अष्टमी पासून 2026 ईस्वी पासून एक वर्षाचे एक मस्त एक गोड कार्यक्रम आहे का परमपूज्य तिन्ही मठा स्वामीला एक मार्गदर्शन की तांगे एक अनुमती घेऊन आगामी मार्च 7 तारीख हांगा वज्र महोत्सवाक परमपूज्य विद्याधीश स्वाम्यांना हांगा चालन दिले जाणे हे चालने नंतर स्वाम्याने दिव्य उपस्थितीतून विष्णू सहस्रनामाचे एक हवन अत्यंत एक विजृंभणेने स्वाम्याने एक अनुग्रहान अत्यंत बरे रीतीने चलेली आहे। तशी त्यानंतर रामतारक हवन तशी की नरसिंह हस्तेना तांगेले दिव्य उपस्थितीतून हांगा ते एक हवन अत्यंत बरे रीतीने संपूर्ण झाले आसा। आज भी हांगा सिद्धिविनायक देवालय महालक्ष्मी देवालय नवग्रह देवालय तशी की गरुड़ हनुमंत देवालय का प्रतिष्ठापना वर्धंती भी आई अत्यंत सुसंपन्न रीतीने परमपूज्य स्वामीने दिव्य उपस्थितीतून तशी मार्गदर्शनातून अत्यंत बरे रीतीने संपूर्ण झाले म्हणून सांगता कामका सदृढ कामका हांगा तांगे वास्तव्य तांगे त्यांना हांगा आपल्या देवस्थानात बघलेले एक उत्सव देवा बसकार असले माधव मंडप तांगे हांगा तांगे दिव्य हस्तेना आगमन भी हांगा तावळे स्वामी शिवानंद सरस्वती स्वामीने दिव्य हस्तेना आज आमगे श्रीनिवास सभागृहाच्या वयले प्रागणेचा सीतारामचंद्र सदन हे आमगे शिवानंद सरस्वती आमगे सहकार दिली आमगे स्मरण करतात। तशी की आधी पहिली एक 31 हांगा उपस्थितीतून सर्व कार्यक्रम सर्व दिवसाचे प्रणाम करतात। तशी की स्वामीने आगमन भी हांगा ताबडतोब दत्तवून तांगेले हांव समाजातर्फे विनंती भी करतात। हे वज्र महोत्सवाक आम्ही तिन्ही मठा स्वाम्यांक आपोवतात तांगेले एक आशीर्वाद की अनुग्रह की तांगेले एक सेव की तांगेले आराध्य दैव सेव करत असले एक भाग्य सर्व समाज बांधवाक दिवका म्हणले उद्देशान आम्ही तिन्ही स्वाम्यांक विनंती केली दिवन आम्ही जाणे तांणी बी तांगे एक समय अवकाश करून हांगा एक तांगेले एक आगमन की वास्तव्य तांगे भवनाचे तांगे हांव अनेक पटी भक्तिपूर्वक विनंती करतात। प्रथम जावन वेद घोषक आमगे देवस्थानाचे वैदिक बनतात। वेद घोषित मंडळीचे सुनील एस गायकवाड आणि सर्वांचं स्वागत करतात। Yeah.
स्वामी येऊन आशीर्वाद करतात आणि आता अनुष्ठानात स्वामी उपस्थिती पूर्ण आपण विनंती करून घेते त्या संदर्भाने त्यांचे कार्यनिमित्त त्यांचे व्हिडिओ सध्या करून सांगितले त्या येऊन पावेल असतात आज 5-6 दिवसाचे स्वामी वास्तव्यात आईचे दिवस बिळपट्टी दिवस कार्यक्रम या वेदिकेकर प्रमुख गुरुवर्याचं वेदिकेकर स्वागत करत असतात तसे मठाचे वैदिक वर्ग आणि देवस्थान वैदिक वर्गाचे स्वागत करतात परस्पर सर्व समाजबांधवांचे स्वागत करतात तशी मुकाल म्हणजे शिवमोगा जयश्री समाजाचे महिला सचिव श्रीपादी वर्ग अर्चक मंडळ आणि आपल्या देवस्थानात पुरोहित वर्ग पाकशाळे समाजाचे पद्धतीचा त्या पद्धतीनुसार मठाचे अर्चक वर्ग श्रीपादी वर्ग विलास भटमाळ प्रदीप
स्वामी कैंप शाखा मंडळी सध्या तो उद्घाटन ठेवत असतात देवस्थानाच्या प्रतिष्ठापना ठेवत असतात त्या संदर्भामध्ये आमच्या व्यंकट देवस्थानात कॅम्प देऊन नका स्वामी उपस्थित जाऊन त्या मठाच्या कार्यक्रमात कोट देऊन आम्हाला या संदर्भात विनंती करतो. आता परमपूज्य स्वामीला आशीर्वाद दिला त्याच्यानंतर स्वामी मुकाल शिवाला भाषण करायचे आशीर्वाद मिळतात कारण हृदय सिंहासन विराजमान काम बसलेल्या श्री श्री शिवानंद स्वामी आशीर्वाद देण्याची आज 5 दिवसात मस्त बिना स्वामी मोका मिळाला. आज आपल्या विनंती समाजाचं आम्ही कमिटी म्हणून सगळं समाज बांधव सागराच्या कृष्णाय वासुदेवाय हरे रामाय भारतवेशाय गोविंदाय नमः. नागाचे स्थानाचे अधिष्ठात्री देवता श्री लक्ष्मी वेंकटेश देवाला स्मरण करून स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व शिष्याला स्मृती नारायण आशीर्वाद करतात. तुम्ही सर्व सादर समाज सर्व शिष्य अत्यंत भक्तिभावनेनं देवस्थानात चर्चे वैदिक अनुष्ठान धार्मिक अनुष्ठान त्याचबरोबर इतर कोणतेही कार्यक्रम असलेल्या त्या परमात्म्याची कृपा संपादन करून घ्यायची दृष्टीला मनुष्य जन्म पुन्हा मिळणं म्हणून धर्मशास्त्रात सांगितले असता ते पूर्णतः तुम्ही सर्व शिष्यवर्गांना एक मनात धारण करून घेतलेल्या कारणाला तुम्ही सर्वजण आमचा मिळलेले मनुष्य जन्म तत्नेही आम्ही एवढं सारखं काढून म्हणतात हे मिळालेले भाग्य हे भाग्य त्याचे आम्ही व्यक्तींची तेही एक दिवस आम्ही ते व्यर्थ झाले नसताना आपल्याकडे जातीतले त्या आराध्य देवाची इष्ट देवाची कशी सेवा करते जाते मनात असलेली भक्ती श्रद्धा निष्ठा जे ते सांगितले असतात त्यानुसार त्या सगुण परमात्म्याची उपासना आराधना करीत आपले जीवन त्या आपल्या जीवनात सर्व प्राणी मात्रांना जसे प्रपंच व असाच तसेच तो मानव करीत चुकीला झालेली प्रपंची असून परमार्थ साधावा वाचे आठवा पांडुरंग म्हणा विठ्ठल म्हणा लक्ष्मी वेंकटेश म्हणा भवानी सुंदर म्हणा योगेश शुद्धस्त व्यवस्था तसे सांगितले असं म्हणताना श्रद्धेनं ज्या भगवंताचे नाम शाश्वत अविनाशी अनादि आनंद स्वरूप सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म स्वरूप नारायण स्वरूप हे आशेने कारणानं त्या परमात्म्याचे नाव हे अत्यंत शुद्ध जाऊन असा आणि ते घेताच आपणाकडनं जे ते सत्कर्म म्हणून जे कर्माचरण जे सांगितले असा तेही हे एक प्रकारचे भगवंताचे नाम हे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्माच्या आचरणाचं घटना म्हणून सांगते विचार. वैदिक धार्मिक अनुष्ठानातून अनवळपण होता परंतु भगवंताच्या नामस्मरणाकरता अनवळपण म्हणून कसलेही होती ना तिथे म्हणण्याला हे अनवळपण आमगे देहशुद्धी हे जाऊन जाईल म्हणून आम्ही नावचे बाकीचे बघा जे पंचमहाभूतापासून हे शरीर हे निर्माण झाल्यास म्हणताना त्या पंचमहाभूतापासून जरी शरीर निर्माण झाले असले तरी आमच्याला एक अंतरात्मा
तेच आमकां प्रेरणा दीत आसा की जे शरीर आसा तें नाशिवंत आसा, तें नाशिवंत जरी आसलें तरी ह्या आमी शरिरा पासूनच जे विषय सुख, भौतिक विषय सुख आमी जी घेत आसा, ही भौतिक विषय सुख जरी घेत असले तरी चित्तशुद्धी जर जावंक जाय, अंतरिंद्रिय जर शुद्ध जर जावंक जाय जाल्यार परमात्म्याचें नामस्मरण हें अत्यंत श्रेष्ठ जावन आसा. त्याच बरोबर वैदिक धार्मीक अनुष्ठान करचे जाल्यार तरी स्नान करून अन्वयपणान म्हणा जर आपल्यान कितले शक्य जाता तितले ते अनुष्ठानाक आमी देहशुद्धी हे करून घेवन आमी ते अनुष्ठान ते करून घेवंक जाय. चित्तशुद्धी म्हणटाना कर्म म्हणटाना प्रत्येक मानवाक ते चुकिल्ले ना म्हणटाना हे कर्माच्या मुखांतरच ह्या जिवाक गती प्राप्त जायत आसता. पुनर्जन्म म्हणटा आमी विश्वास दवरतात, परंतु हे पुनर्जन्माचे जरी असले जाल्यार प्रत्येक प्राणी मात्राक त्या त्या शरिरांत ताका आमी पयलीं आयिल्ल्या दिसाक सांगिल्लें की आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक हे विविध काम जशे आसता तशी हे प्राणी मात्राक मानवाक हे सर्वांक ते लागू पडटा म्हणून सांगचे विचार. हे लागू पडटा तेजे खातीरच आमी आमचे जर चित्तशुद्धी जर जावंक जाय, त्याच बरोबर आपणा कडल्यान बरे सत्कर्म हे घडत उरूंक जाय, आपणाक बरी सद्बुद्धी, सद्विचार, सद्वासना, सत्प्रेरणा आपणाक जर प्राप्त जर जावंक जाय जाल्यार आमी ह्या स्थूल शरीर देहद्वाराच आमी अनुष्ठान आपण करून घेवंक जाय. परंतु हे स्थूल शरीर देहद्वाराच आमी जरी अनुष्ठान जरी करून घेवंक असले तरी अंतरिंद्रिय त्याबरोबर अंतरात्मा जो परमात्मा नारायण स्वरूप, परमात्मा स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप जो आसा त्या जीवात्म्याक त्या परमात्म्याकडे पावचे खातीर नामस्मरण हे मानवाच्या कलियुगांत अत्यंत श्रेष्ठ, सहज, सुलभ, अविनाशी, अनादि, अनंत आमी कितलेही ताका जरी विशेषण आमी कितले जरी आमी जर दिले जाल्यार तरी ती अपूर्ण जावन आसा म्हणून सांगचे विचार. एकंदर परमात्म्याचे नाम हे अत्यंत शुद्ध, सात्विक जावन आसा. तुम्ही सर्वजण एक कोकण मठाधीशान अत्यंत सुंदर तुमकां एक पद्धती, एक विचार एक घालून दिल्ले आसा. कित्याक म्हणलें जाल्यार परमात्म्याचे नाम हे मनान आमी घेतले जाल्यार निश्चितच ते आपणा बरोबर इतरांकही बरे करता आणि तातून देहशुद्धी बरोबरच चित्तशुद्धी, मुख्यतः चित्तशुद्धी जाता म्हणून सांगचे विचार. तशें आसतना सागर ह्या गांवांत तुम्ही सर्वजण आमी तुमकां कधी कधी सांगला म्हणून आता तुमकां सर्वांक गोत आसा जाल्यार तरी तुम्ही सर्वजण प्रत्येक जण अंतःकरणपूर्वक जावन त्या परमात्म्याची कृपा संपादन करून घेवचे दृश्टीनं जे जे कितें आपणाक आपल्या गुरूंप्रती जे अनुग्रह आशीर्वाद जे जाल्ले आसा ते अनुग्रह आशीर्वादाक अनुसरून जे कितें आपणाक आज्ञा जी गुरुपीठांत करून जी जाल्ली आसा ती गुरुपीठा कडल्यान जाल्लेली आज्ञा ते शिरसा वरवीं मानून तुम्ही सर्वजण श्रीराम जय राम जय श्रीराम तुम्ही त्या परमात्म्याचे तुम्ही नामस्मरण तुम्ही करत आसा ते ऐकून पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. त्याचबरोबर हांगाचे आता तुम्ही करुणा सागर श्रीराम हे जे नाव जे दिल्लें आसा म्हणटाना तिनी हाका मस्त अर्थ आसा. आमकां परमात्म्याची कृपा आमकां संपादन करून घेवंक जाय म्हणून आमी कृपा म्हणटात, करुणा म्हणटात. आमगे जर ती जर करुणा ना, दया ना जाल्यार त्या परमात्म्याक आमी कशी आमी आपणास हे करून घेतले. सागर म्हणटाना गांवचे लोक जरी सागर जरी असले जाल्यार तरी समुद्र म्हणटाना तातूंत आमी कितलेय जरी उदक जरी काडलें जाल्यार तरी तें आटाना म्हणटाना ते सुद्दां एक इतले सुंदर जावन आसा म्हणटाना त्या गांवाचें नांवूय तुमकां हांगा ते भाग्य योगाक तुमकां ते मेळिल्लें आसा म्हणटाना ते पण ताका समजून तुम्ही परमात्म्याची कृपा संपादन करून घेवचे दृश्टीन तुम्ही त्या परमात्म्याचे
तुम्ही तुमका कळतात आता त्याबद्दल काही सांगणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास असा तुमची जी विनंती असा की भक्ती प्रोत्साहन असा अंतःकरण प्रोत्साहन असं म्हणताना आराध्य भवानी शंकर संचायन देव तसेच श्री व्यंकटेश देव ते सर्व देवता तुमका ती प्रेरणा देऊन तो कार्यक्रम बऱ्यापैकी घडवून आणला होता सांगता येईल की आजची दिवसाची महागणपतीच्या प्रतिष्ठा वर्धंती कार्यक्रम त्याचबरोबर गौड हनुमंत त्याच्याबरोबर प्रतिष्ठा वर्धंती ते पण असं म्हणताना जे प्रतिष्ठा वर्धंती म्हणताना आम्ही आता तुमचं सांगलंय की देह हे जरी आम्ही पळतात असले तरी आमच्या भितर ती जर चेतना जर आमच्या भितर जर ती निर्माण जर जाऊन जाय जर भितर बसल्या आम्ही त्या परमात्माक आम्ही प्रथमतः संतुष्ट आम्ही करून घेऊन जाय कारण आमच्या भितर तो परमात्मा बसलेला साधा दिसना आमचा दिसना असलेला तरी आम्ही जे कर्मचक्षुंनी आम्ही पळतात जे आम्हाला दिसतात ते आम्ही सत्य म्हणून मानतात परंतु आमचा परमात्म्याने जे मानव शरीर हे दिले असतात ते मानव शरीर ज्यावेळी दिले असतात म्हणताना त्यावेळी ती बुद्धी सुद्धा आम्हाला दिली असतात आम्ही सर्व सारस्वत ब्राह्मण म्हणताना सरस्वतीचे उपासक जरी असले तरी सर्वांकडे कुलदेव इष्टदेव आराध्यदेव हे सर्व काही असतात म्हणताना देवाची उपासना करताना त्यांच्यातून न्यूनता हे ना तिच्या कधी म्हणायचं तर धर्मपीठ असा गुरु परंपरा असा गुरु शिष्य एक संवाद हे जायचं होता त्याचबरोबर हे सर्व काही आपण मिळणे भाग्य असं म्हणताना प्रतिष्ठा वर्धंती हे कार्यक्रम म्हणताना किती कधी म्हणायचं तर जशी आपण चेतना आपल्या भीतर जर ती जर निर्माण झाली जाय जर आम्ही जाता तिथले आम्ही परमात्म्याचे नामस्मरण उपासना आराधना आम्ही करत राहू जाय की जेणेकरून आपल्याला कसं दिसतात की आपल्या भीतर ती चेतना जागृत जायत असा प्रतिष्ठा वर्धंती प्रतिवर्ष किती करून जाणार की जी आम्ही प्रतिष्ठा वर्धंती आम्ही ज्यावेळी आम्ही करतात अनुष्ठान आम्ही जे करतात त्यावेळी त्यातून त्या परमात्म्याची भीतर सुद्धा ती कला ती वाढतात आणि ज्यांना ती कला वाढतात त्यांना त्या कलेचे जे किती अनुग्रह आशीर्वाद त्या भक्तावर्गाला मिळून जाय ते सुद्धा मिळतात आम्ही ती जर कला जर वाढवून ना अनुष्ठानाची जर आम्ही जर ते करून ना जर ते निष्ठेची जाऊ नका पुढे कला निघून जाऊ नका त्याच्यासाठी आम्ही दरवर्षा जे ती प्रतिष्ठा केले देव असतात प्रतिष्ठा केले देवाच्या म्हणणाऱ्या कालाभिवृद्धीचा जाऊन त्याला प्रतिष्ठा वर्धंती ही जाहीर होऊन जाईल त्याचबरोबर स्वतः सुद्धा आपली जर कला जर वाढून जाय आपल्या भीतर बसलेले जे षड्रिपू असतात जे षड्रिपू असतात म्हणजे शत्रू जे असतात आणि अहंकार जे असतात ते जर त्याची जर नाश जर जाऊन जाय तर त्याच्या व्यतिरिक्त परमात्म्याची उपासना आराधना नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगितले असतात तुम्ही सर्वजण अत्यंत भक्तिभावने तुम्ही करत असतात ते पळून ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला असतात आणि दिवसात तुम्ही सर्वजण आज मला उपस्थिती राहिली दिवस मुक्काम अत्यंत सुंदर गीत झाले असतात मठाचे देवस्थानाचे काम मला जायत असतात आजची दिवसात आम्ही तीन मूर्ती प्रतिष्ठा करते म्हणून त्याच्या असतात गणपती व्यंकटरमण ईश्वर शिवलिंग म्हणताना त्याला आम्ही वरद व्यंकट श्री वरद व्यंकटेश्वर देवस्थान म्हणून असे एक नाव त्यांचे म्हणून एक संकल्प त्याचा म्हणताना वरद म्हणताना महाराजांचे नाव असतात व्यंकटेश म्हणा व्यंकटरमण तो तसा महाविष्णू नारायण परमात्मा त्याबरोबर ईश्वर रुद्र म्हणताना सृष्टी स्थिती संहार करता म्हणताना त्याबरोबर संहार करता जरी असले तरी स्थिती म्हणताना महाविष्णू
जाता तिथे तुम्ही शीघ्रगतीनं सर्वात एक आपापल्या परीनं मनपूर्वक जाऊन तुम्ही ही सेवा तुम्ही करून जाईल की जेणेकरून जातीतले लोक तुमका श्री वरद व्यंकटेश्वर देवाचे तुमका दर्शन घेण्याचे भाग्य तुम्हा सर्व भक्तांना मिळतले. सादर गावात असा लक्ष्मी व्यंकटेश्वर तसेच वरद व्यंकटेश्वर म्हणताना हे कोणीही काही वेगवेगळ्या देवालयाने आपलेच असा आपणाकडलेच असा आणि मिळेले भाग्य ह्या सागर क्रमांक मठवास्तू अन्य आपले सारस्वत समाजाचे कंटेन असल्या कारणानं ही मठवास्तू जरी असले तरी आपले गौड सारस्वत समाजाचेच मूळ मठाचेच शाखा मठ देवस्थान मला जाता समजताना तुम्ही सर्वांना अभिमानानं आनंदानं तुम्ही सर्वजणांना जशी आता तुम्ही सेवा करत असाल तशी तुम्ही सर्वजणांना ही सेवा करून जाईल. निश्चित तुम्ही ते ती सेवा तुम्ही सर्वजण करताय त्यातून काही संशय नाही. जरी तुम्ही ह्या गावात असा परगावातही असल्यास सर्वांना तुम्ही सर्वजण सांगता आणि तुम्ही सर्वांना त्या देवगुरूच्या कृपेचं तुम्ही पात्र जाऊन जाय. इथले सांगून मनुष्याच्या जीवनात असले जे किती आधी व्याधी जे जी पिढी असा ताजी जरा नाश जाऊन झालेला आणि त्याचबरोबर आपले स्वतःचे कल्याण होऊन जाईल स्वतः बरोबर इतरांचेही कल्याण होऊन जाईल म्हणताना नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ जाऊन असा ते नामस्मरण तुम्ही केवळ स्वामींना 550 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं 550 कोटी श्रीराम जयराम जय राम म्हणून सांगितलं असले झालं तरी आपले श्वास इथलेपर्यंत असा ते श्वास असेपर्यंत परमात्म्याचे नामस्मरण हे प्रत्येक भक्तवर्गानं सर्व शिष्यवर्गानं अत्यंत आनंदात मनपूर्वक जाऊन तुम्ही घ्या की जेणेकरून तुम्हाला सर्वांचे सदैव कल्याण होते. त्याचबरोबर ह्याच्यानंतर काही दिवसात आम्ही म्हणून शिमोगा गौड सारस्वत समाज शिमोगा काही सुद्धा लक्ष्मी व्यंकटेश्वर देवस्थान असं म्हणताना दोन्ही एकच असं म्हणताना तुम्ही सर्वजणांनी तुमचे अनुकूलतेप्रमाणे तुम्ही येऊन ते सुद्धा येऊन देवाचे दर्शन तुम्ही घेऊन जाय. तुमचा 10 जणांची शिमोगा 10 जणांच्या वतीनं तुमचा सर्वांत आणि विनंती केली असतात म्हणताना 80 दिवसात हा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने झाले असतात. 80 दिवसात प्रतिष्ठा वर्धंती त्याचबरोबर 80 दिवसात सुद्धा प्रतिष्ठा वर्धंतीचे अष्टविध किती काही अनुष्ठान झाले असतात. त्या अनुष्ठानाचे सर्वांत शुभ फल प्राप्त करून घेऊन सर्वांच्या मनामध्ये असलेली भगवंताबद्दल गुरुपीठाबद्दल असलेले आदर निष्ठा आणि त्याचबरोबर भक्तिभाव या सर्वांचे उत्तर तुमच्या मनामध्ये वृद्धिंगत जाऊन सर्वांच्या धर्मांची समृद्धी सद्विचार सत्प्रेरणा प्राप्त करून सर्वांचे सदैव कल्याण म्हणून आशीर्वाद करतात. श्री संस्थान